सर्वांना माझा नमस्कार. माझी ओळख करून देतो सर्वप्रथम. माझं नाव सूरज नामदेव घोगरे. अ, राहायला मी पुण्यामध्ये आहे, पुणे, महाराष्ट्र. आणि आज तुमच्या समोर एज्युटेकचा एक प्रतिनिधी, एक झोनल ॲडवायझर म्हणून मी तुमच्याशी येणारे 45 मिनटं प्रेझेंटेशन करणार आहे. तर यामध्ये अ, माझी एकच रिक्वेस्ट राहील, की पण हे जे 45 मिनटं आहे, मी गॅरंटी देतो तुम्हाला, की हे 45 मिनटं तुमच्या मुलाच्या करिअरसाठी इन्व्हेस्ट झाले असतील, नाही कुठं वेस्ट गेले असतील. तर त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने एक 45 मिनिटं लक्ष देऊन ऐका, की एक्झॅक्टली आम्ही काय बोलतोय, एक्झॅक्टली एज्युटेकने कशा पद्धतीने सोल्युशन आणलंय, कशा पद्धतीने मुलांचे मार्क्स वाढतील, याबद्दल मी बोलणार आहे. तर लेट्स बिगिन, सुरू करूया. तर एज्युटेक नाव जसं तुम्ही ऐकलं असेल, तर एज्युटेक या शब्दाला जर आपण वेगळं केलं, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून, डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून एज्युकेशन सिस्टममध्ये कशा पद्धतीने मुलांना त्याचे मार्क्स वाढतील याचं आम्ही काम केलेलं आहे. तर यामध्ये सर्वात मेन उद्देश हा राहतो, की आम्ही जेव्हा रिसर्च केला, तर ह्याच्या मागं आमचा 42 वर्षाचा अनुभवातनं आम्ही ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या डिझाइन केलेल्या आहेत. आणि यातनं आम्हाला मागच्या 42 वर्षाचा अनुभवातनं एक गोष्ट समजते, की मुलाचे जर मार्क्स वाढवायचे असतील, तर काय करावं लागेल? तर मुलांचे जर मार्क्स वाढवायचे असतील, तर 4 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. सर्वप्रथम त्या मुलाला तो टॉपिक समजणं गरजेचं आहे. जो काही टॉपिक त्याला शिकतोय तो, तर तो टॉपिक व्यवस्थित त्याला तो समजला पाहिजे. नुसता समजून चालणार नाही, तर तो लक्षात राहण्यासाठी त्याला तो लिहावा लागेल. आणि जर त्यांनी न बघता लिहिला, तर तो अजून फार काळ त्याला तो लक्षात पण राहील. त्याचबरोबर सातत्याने रिपिटेशननी रिव्हिजन करावी लागेल. वाचावं लागेल. सातत्याने तो टॉपिक सारखा वाचावा लागेल आणि त्याचबरोबर तो लक्षात राहिला का नाही, यासाठी परीक्षा द्यावी लागेल. तर या 4 टप्पे आहेत. मुलांना जर चांगले मार्क्स वाढवायचे आहेत, तर 4 टप्पे आहेत. पण प्रॉब्लेम हा होतो, की कुठेतरी 1-2 टप्प्यांवरच काम केलं जातं आणि त्याच्यामुळे मुलांचे मार्क्स वाढत नाहीत किंवा पाहिजे तेवढे एक्स्पेक्टेड मार्क्स मुलांमध्ये ग्रोथ होत नाही. मग यामध्ये होतं काय एक्झॅक्टली? टॉपिक समजणं ही एक वेगळी भाग आहे. कुठलाही धड्यातला एखादा टॉपिक विद्यार्थ्याला समजणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती समजल्यानंतर ती लक्षात राहणं, कारण परीक्षेमध्ये ती लक्षात पण राहिली पाहिजे. त्याचे फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजे, त्याचं थेरम लक्षात राहिले पाहिजे आणि ते व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. म्हणजे ते लक्षात राहणं ही गोष्ट वेगळी आहे. मग होतं काय, की वर्गामध्ये जर टीचर एखादा टॉपिक जर 100% शिकवतंय, टीचर जर एखादा टॉपिक 100% शिकवतंय, तर त्यामध्ये स्टुडंटला ते 70% समजतं. असे फार, फार, फार कमी विद्यार्थी असतात, की ज्यांना 100च्या 100% समजतं. एव्हरेज जर काढला, तर ऑन एन एव्हरेज 70% टॉपिक सगळ्या मुलांना समजलेला असतो, पहिल्या दिवशी. कालांतराने काय होतं, की 3 दिवसांनी तो टॉपिक 30% वर येतो. तो लक्षात राहतो. 30%च लक्षात राहिलेला असतो. आणि जर रायटिंग प्रॅक्टिस आणि रिव्हिजन नाही केली, तर 7 दिवसांनी तो फक्त 10% वर येतो. म्हणजे होतं असं, की आपल्या माणसाच्या ब्रेनला देवाने एक सवय लावून दिलेली, ती म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण विसरण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. ॲक्चुअली ती चांगली आहे. का माहिती आहे? कारण आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरात फक्त चांगल्याच घटना घडत नाहीत, वाईट घटना सुद्धा घडतात आणि कालांतराने आपण 2 दिवसांनी, 3 दिवसांनी ते विसरतो देखील. जर त्या सगळ्या जर लक्षात राहिल्या असत्या, तर आपला माइंडला खूप स्ट्रेस झाला असता. त्यामुळे आपण काही गोष्टी माणसाला सवय आहे, ब्रेनला सवय आहे, ह्युमन ब्रेनला विसरण्याची. यामध्ये आपण विसरत जातो. पण अभ्यासाच्या बाबतीत ते एक्झॅक्टली उलटं आहे. ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यासाठी जे 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्या कराव्या लागणार आहेत. मग लक्षात राहण्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येक वेळेस टॉपिक रिवाईज करावा लागेल. त्यानंतर तो लिहावा लागेल न बघता. त्यानंतर परत एकदा टेस्ट द्यावी लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण टेस्टच्या अगोदर रिवाईज करावं लागेल आणि परत टेस्ट द्यावी लागेल. या सगळ्या गोष्टी केल्या, तर निश्चित तो टॉपिक लक्षात राहतो. मग आता जेव्हा आम्ही सर्च केलं, तेव्हा आम्हाला असं समजलं, की मुलांचे मार्क्स 3 लोकांवर जबाबदार आहेत. पहिला म्हणजे मुलाचे पालक, दुसरा म्हणजे मुलाला शिकवणारा शिक्षक आणि तिसरा म्हणजे तो स्वतः ॲज अ विद्यार्थी. तिघांनी जर आपापला रोल व्यवस्थित पद्धतीने पार पाडला, तर निश्चित त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडणार आहेत. पण जेव्हा आम्ही रिसर्च केला, तेव्हा आम्हाला असं समजलं, की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी येत आहेत, त्याचा रोल कंप्लीट करायला. तर काय अडचणी येत आहेत आपण बघूया. सर्वप्रथम ॲज अ विद्यार्थी जेव्हा आम्ही रिसर्च केलं, तेव्हा आम्हाला असं समजलं, विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम हा आहे, की सगळे विद्यार्थी समान बुद्धिमत्तेचे नसतात. वर्गामध्ये
फक्त 10 ते 15% विद्यार्थी असे असतात की ज्यांना एकदा एखादा टॉपिक शिकवला तर तो लक्षात येतो, समजतो आणि तो लक्षात राहतो. त्याला म्हणतो आपण फास्ट लर्नर किंवा हुशार विद्यार्थी. पण बरेच असे विद्यार्थी आहेत की वर्गामध्ये ज्यांना एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा शिकवावं लागतं आणि मग त्यांचा ते टॉपिक समजतो आणि तो लक्षात राहतो. पण दुर्दैवाने ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शाळेमध्ये शिकवलं जातं. बऱ्याच शाळांमध्ये सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकाच प्रकारे शिकवलं जातं. त्याच्यामुळे फायदा फक्त हुशार विद्यार्थ्यांचा होतो आणि बिचारे स्लो लर्नर आणि मीडियम लर्नर ज्यांना एकदा शिकवलं की समजत नाही, ते बिचारे मागे राहतात. पण ह्याच्यासाठी एज्युटेकने फिजिकल लर्निंग नावाची जी सिस्टीम बनवली आहे, त्याच्यामध्ये विशेष करून आम्ही जो फोकस केलेला आहे, तो स्लो लर्नर, मीडियम लर्नरला केलेला आहे, की ज्याच्याने त्यांनी जर फिजिकल लर्निंगचा पद्धतीने जर अभ्यास केला, तर खूप कमी वेळेत ते फास्ट लर्नर म्हणजे हुशार विद्यार्थ्यांच्या पंक्तीत येऊन बसतात. ते कसे बसतात? काय होतं? काय केलं आम्ही? हे तुम्हाला मी नंतर सांगेल. म्हणजे इथे आम्ही स्पेसिफिकली फोकस केलेला आहे, की कशा पद्धतीने फास्ट लर्नर जो आहे, त्याचे तर मार्क अजून वाढतीलच वाढतील. पण त्याचबरोबर जे मीडियम आणि स्लो लर्नर आहे, ते कितपत लवकर फास्ट लर्नर, हुशार विद्यार्थ्यांच्या पंक्तीत येऊन बसतील. सेकंड बघितली जर आपण पॅरेंट्स, तर पॅरेंट्समधनं प्रॉब्लेम काय येतोय? तर पॅरेंट्समध्ये पण कॅटेगरी आहे. बरेच पॅरेंट्स असे आहेत, की ज्यांचं शिक्षण झालेलं नाहीये. पण त्यांनी त्यांच्या मुलाला इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन दिलंय, सीबीएसई मीडियमला ॲडमिशन दिलंय. आता त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, की ते त्यांच्या विद्यार्थ्याचे अभ्यास घेऊ शकत नाही. 3 गोष्टी पालकांकडून होणं गरजेचं आहे. रोजच्या रोज बेसिसवर मुलगा अभ्यास करतोय की नाही करतोय, हे चेक होणं गरजेचं आहे. करतोय तर काय करतोय? कुठला टॉपिक त्याला सोप्पा जातोय, कुठला टॉपिक अवघड जातोय, हे त्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि तिसरं, वेळ पडली तर त्याचा अभ्यास घेणं पण गरजेचं आहे. पण या तिन्ही गोष्टी नॉन एज्युकेटेड पॅरेंट्सकडून होताना दिसत नाही किंवा संपूर्ण पालकांकडूनच ते होताना दिसत नाही. हायली क्वालिफाईड पॅरेंट्समध्ये प्रॉब्लेम दुसरा आहे. ते मुलांचा अभ्यास घेऊ शकतात, एनालिसिस करू शकतात. पण प्रॉब्लेम हा आहे की ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये एवढे बिझी आहेत, की त्यांच्याकडे तो टाईम नाहीये मुलाचा डाऊट क्लिअर करायला किंवा मुलाचा अभ्यास घ्यायला. तिथे सुद्धा एज्युटेकने फिजिकल लर्निंग नावाची जी सिस्टीम अशा पद्धतीने बनवली आहे, की कुठल्याही कॅटेगरीचा पॅरेंट असो, भले तो नॉन एज्युकेटेड असो, नॉर्मल एज्युकेटेड असो किंवा हायली क्वालिफाईड असो, ते रोजच्या रोज बेसिसवर मुलांचा मुलांचा अनालिसिस करू शकतात, मॉनिटरिंग करू शकतात आणि वेळ पडली तर त्याचा अभ्यास पण घेऊ शकतात. कसं मी पुढे सांगेन. म्हणजे आतापर्यंत डिस्कशनमध्ये तुम्हाला समजलं असेल, की मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, पॅरेंट्सचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता मेन पार्ट येतो टीचर. टीचर जर बघितलं तर सर्वात मोठा रोल प्ले करतो एक टीचर मुलांच्या पूर्णपणे करिअरमध्ये. आता होतं असं, की टीचरला पूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा असतो आणि यामध्ये होतं एक पॉइंट, की टीचर कुठल्याही विषयाचा टीचर, फॉर एक्झाम्पल एक गणिताचा टीचर, विद्यार्थ्याबरोबर दिवसभरामध्ये फक्त 1 तास, 1 पिरियड असतो 35 ते 40 मिनिटाचा, तेवढ्या वेळासाठीच तो कनेक्टेड असतो. तेवढ्या वेळेमध्ये त्याला पूर्ण वर्षभरामध्ये पूर्ण अभ्यासक्रम शिकवायचा असतो. मुलांची परीक्षा घ्यायची असती, मुलांचे पेपर तपासणी करायचे असतात, मुलांचे डाऊट क्लिअर करायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या 35 ते 40 मिनिटामध्ये त्या विषयाच्या करायच्या असतात. त्याच्यामुळे शिक्षकांकडे तेवढा वेळ उरत नाही, की कुठलाही टॉपिक एकदाच्या ऐवजी दोनदा, तीनदा, चारदा शिकवावा, एवढा वेळ त्यांना पुरत नाही. त्यामुळे कुठलाही टॉपिक शाळेमध्ये एखादा शिक्षक फक्त एकदाच शिकवतो. त्याच्यामुळे त्याचा फायदा फक्त हुशार विद्यार्थ्यांना होतो, कारण त्यांना एकदा शिकवलं की समजतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना रिपिटिशनची गरज आहे, परत-परत शिकवण्याची गरज आहे. ती शाळेमधनं होत नाही. आणि त्याच्यामुळे जे स्लो लर्नर आहेत किंवा मीडियम लर्नर आहेत, ते बिचारे मागे राहतात. मग यामध्ये दुसरा प्रॉब्लेम हा पण आहे, की टीचर विचारतो देखील, की तुम्हाला काही डाऊट आहे का? तर सगळे विद्यार्थी हात वर करत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते, की मी डाऊट विचारला तर मला रागवलं जाईल. आणि यामुळे प्रॉब्लेम हा आहे, की टीचर आणि विद्यार्थी फक्त लिमिटेड टाईमसाठी कनेक्टेड आहे. ह्याचं सोल्युशन असं आहे, की ज्यावेळी विद्यार्थी अभ्यासाला बसेल, त्यावेळी जर त्याला काही शंका आली, तर त्याच्या शेजारी जर टीचर असेल, तर त्याला कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन जागेवर मिळेल. आणि हे काम एज्युटेकने केलेलं आहे. एज्युटेकने फिजिकल लर्निंग नावाची सिस्टीम अशा पद्धतीने बनवली आहे, की आम्ही एक डिजिटल टीचर बनवलाय, जो 24/7 विद्यार्थ्याबरोबर कनेक्टेड राहणार आहे. एक असा टीचर जो पहिल्या दिवसापासून 24/7 24 तास विद्यार्थ्यावर कनेक्टेड राहील. विद्यार्थ्याने रात्री 2 वाजता जरी ऑर्डर केली, की मला हा टॉपिक शिकायचा आहे, तर टीचर त्याला शिकवेल आणि त्याच्याही पुढे जाऊन तो एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा सुद्धा शिकवेल. तर अशा पद्धतीने टीचरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, पॅरेंट्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय आणि विद्यार्थ्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. यानंतर एक गोष्ट होताना दिसते, की जेव्हा शाळेमधनं इम्प्रूव्हमेंट होताना दिसत नाही, तर पालक काय करतात, विद्यार्थ्याला ट्युशन लावतात. आता ट्युशन वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. ट्युशन चांगलीच आहे. पण प्रॉब्लेम हा आहे, की ट्युशनमध्ये
ट्युशन आज दोन प्रकारचे झालेत. ट्युशनमध्ये पण तेच घडतं जे शाळेमध्ये घडतं. तिथे पण एखादा टॉपिक एकदा शिकवला जातो. त्यात विद्यार्थ्याचे विचाराचे परत 2 ते 4 तास जातात. जाण्या-येण्यामध्ये वेळ जातो, एनर्जी जाते आणि वरून पालकांची अपेक्षा असते, की विद्यार्थ्यांनी शाळा पण अटेंड करावी, ट्युशन पण अटेंड करावी आणि घरी बसून परत येऊन अभ्यास पण करावा. आणि हे सगळं करत असताना हे ट्युशनवाले काही फ्रीमध्ये शिकवत नाहीत. आज जर व्यवस्थित ट्युशन जर बघायची म्हटली, तर त्याची फी 20,000 पासून ते 25,000 30,000 पर्यंत जाते. तर एवढा खर्च आज ट्युशनवाले घेतात, एवढा चार्ज घेतात आणि एवढं करून सुद्धा ते इम्प्रूव्हमेंट मुलांमध्ये होताना दिसत नाहीये. कारण मेन प्रॉब्लेमला सोल्युशन दिलेलं नाहीये. आता ह्यालाच पर्याय डिजिटल क्लासेस आले, जिथं फक्त एकच फरक आहे, ऑनलाईन शिकवलं जातं. तिथं मुलगा घरी बसून शिकतो. ह्याच्यामध्ये पण तेच होतं जे शाळेमध्ये होतं, रिपीट होत नाही. डाउट विचारला तर क्लिअर केला जातो. नो डाउट तुम्हाला ते स्टडी मटेरियल देतात, टेस्ट सीरीज घेतली जाते. तुम्ही त्यांचं प्रीमियम पॅकेज घेतलं तर तुम्हाला एक डाउटसुद्धा टॅबलेटसुद्धा दिला जातो. पण हे सगळं सुद्धा फ्रीमध्ये होत नाही. सुरुवातच त्यांची फी 40,000 ते 45,000 पासून सुरू होते, जी लाख सव्वा लाखापर्यंत 10वीचं पॅकेज जातं. आता मला हे म्हणायचं की हे सगळं चांगलं आहे, वाईट आहे असं नाहीये. पण इथनं एक मेसेज जातो, की ज्यांच्याकडे खरंच पैसे आहेत, खरंच त्यांच्याच मुलांनी चांगलं शिक्षण घ्यायचं का? ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत, त्यांनी त्यांच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का? तर नाही मित्रांनो, त्याच्यासाठीच आम्ही काय केलंय, की काही गोष्टी फिजिकल ज्या चांगल्या आहेत, त्या फिजिकल गोष्टी आम्ही चांगल्या ज्या आहेत त्या एकत्र केल्यात. ज्या गोष्टी डिजिटल चांगल्या आहेत, त्या आम्ही एकत्र केल्यात आणि दोघांना एकत्र करून आम्ही एक नवीन सिस्टम बनवली आहे, ज्याला मी म्हणेल फिजिटल लर्निंग. आता ही फिजिकल लर्निंगच्या मागे सायन्स काय वापरलंय? तर सायन्स वापरलंय डॉक्टर एल्गर डेल यांचं, जे अमेरिकाचे फेमस एज्युकेटर होते, ज्यांनी लर्निंग पिरॅमिड बनवलाय. आज जी काही अमेरिकन एज्युकेशन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन डॉक्टर एल्गर डेल यांचं आहे. एल्गर डेल यांचं म्हणणं होतं, की एखादी गोष्ट जर फक्त आपण डोळ्याने वाचली, तर ती फक्त 20% लक्षात राहते. तीच जर आपण हाताने लिहिली, तर ते 30% होते. 30% लक्षात राहते आणि तीच जर आपण चलचित्रांमार्फत, रंगीबेरंगी चित्रांमार्फत आणि व्हिडिओज मार्फत जर बघितली, तर ती 40% ते 50% होते. याचाच अर्थ आम्ही काय केलं, की व्हाय नॉट की आपण या तिन्ही गोष्टी एकत्र करूया. मग फिजिकल लर्निंगमध्ये आपण काय केलेलं आहे, की आपण तिन्ही गोष्टी एकत्र केल्या आहेत. कुठलाही टॉपिक विद्यार्थी फक्त वाचणार नाहीये, तर तो लिहिणार पण आहे आणि तोच तो अनुभवणार पण आहे ऑडिओ व्हिडिओज मार्फत. जेणेकरून त्याची समजण्याची कॅपॅसिटी, लक्षात राहण्याची कॅपॅसिटी 90% पर्यंत इम्प्रूव्ह होते. तर अशा पद्धतीने ही सिस्टम आपण बनवलेली आहे. ही का बनवलेली आहे? कारण आपल्या ब्रेनला जी भाषा समजते, ही समजते चित्रांची भाषा. आज जर बघितलं, तर आज तुम्हाला मी विचारलं, की तुमच्या 10वीचा अभ्यासक्रम तुम्हाला आठवेल का? आठवतोय का? तर बरेच लोकं म्हणतील, "नाही, मला नाही आठवत." पण 10वीच्या अगोदर जर तुम्ही एखादी बॉलिवूडची मूव्ही बघितली असेल, तर त्याची स्टोरी तुम्हाला अजून पण आठवेल. त्याचे कॅरेक्टर तुम्हाला अजून पण आठवतील. का? कारण ती तुम्ही व्हिडिओज मार्फत बघितली होती, ऑडिओज मार्फत बघितली होती आणि त्याच्यामुळे ती ब्रेनने इझिली कॅप्चर केली होती आणि त्यांनी ती इझिली स्टोअर केली होती. तर अशाच पद्धतीने जर आपण आपलं लर्निंग जर मुलांना शिकवण्याचं लर्निंग जर इझिली ऑडिओ व्हिज्युअल मार्फत अलोंग विथ रीडिंग एंड रायटिंग, असं नाहीये की जुनी पद्धत बंद करायची. जुनी पद्धत आहे ती मस्त आहे. जुनी पद्धत वाचणं पण तेवढंच मस्त आहे, लिहिणं पण तेवढंच मस्त आहे. पण त्याचबरोबर जर टेक्नॉलॉजीचा वापर करून जर त्याला जर रंगीबेरंगी चित्रांमार्फत जर शिकवलं केलं, तर त्याच्यामध्ये मुलांची समजण्याची कॅपॅसिटी, लक्षात राहण्याची कॅपॅसिटी 90% पर्यंत वाढते. मग आता यामध्ये पहिलं कंपनीचं प्रोफाईल सांगेल. कंपनीचं नाव आहे एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी 4 सप्टेंबर 2021 ला सुरुवात झाली पुण्यामधनं. कंपनीचं जर बघितलं, तर कंपनीचे फाउंडर कोण आहेत? तर कंपनीचे फाउंडर आहेत मिस्टर निलेश खेडेकर. एक अशी व्यक्ती, अतिशय यंग पर्सनॅलिटी, ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी ज्यांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. ज्यावेळी लॉकडाऊन पडला होता, त्यावेळी त्यांना एक प्रॉब्लेम दिसला, की मुलं आज घरात बसली आहेत. त्यांच्याशी शिक्षक कनेक्टेड नाहीये. व्हाय नॉट की आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू, ज्याच्यामधनं शिक्षक मुलांच्या घरी येऊन बसतील. डिजिटली, फिजिकली नाही डिजिटली आणि त्याच्यावर त्यांनी 4 वर्ष मेहनत केल्यानंतर आज हा एज्युकेशन सिस्टम डिझाइन केलेली आहे. मी मगाशी बोललो होतो तुम्हाला, की 42 वर्षाचा अनुभव याच्या मागे लागलेला आहे. तर तो कसा लागलेला आहे? तर आज निलेश खेडेकर सरांनी बेसिकली जर बघितलं, तर याच फील्डमधले अतिशय अनुभवी 42 वर्ष ज्यांचा टीचिंग आणि कोचिंगचा एक्सपिरियन्स आहे, अशा व्यक्तीला ज्यांनी हाताशी धरलं, त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर महेश शेट्टी. आणि आज महेश शेट्टी जर बघितलं, तर त्यांचा स्वतःचा महेश ट्युटोरियल्स नावाचा खूप मोठा कोचिंग क्लासेस आहेत. मुंबईमध्ये फार ते फेमस आहेत आणि त्यांच्याशी हाताशी धरून त्यांनी आज हा सगळा लर्निंग सिस्टम डिझाइन केली. आता 2.5 वर्ष कंप्लीट झाले. 2.5 वर्षामध्ये जर बघितलं, तर 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या फिजिकल लर्निंगचा फायदा घेतलेला आहे
आणि त्याच्यामुळे भारत सरकारने देखील निलेश खेडेकर सरांना 2022 सालचा यंग अचिव्हर अवॉर्ड जर बघितलं तर तो नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते निलेश खेडेकर सरांना देण्यात आला. त्याचबरोबर जर बघितलं तर श्री श्री रविशंकर सर असतील, महाराष्ट्राचे माजी गव्हर्नर, फॉर्मर गव्हर्नर भगतसिंह कोश्यारी सर असतील, गौर गोपालदास सर असतील किंवा बॉलिवूडच्या फेमस पर्सनॅलिटीज असतील, त्यांच्या मार्फत आज जर बघितलं तर निलेश सरांना विविध प्रकारचे अवॉर्ड रिवॉर्ड मिळत राहतात. त्यातलाच एक 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे जो मला तुम्हाला इथं प्ले करायचा आहे. श्री नीलेश खेड़ेकर। शिक्षा शिक्षा राष्ट्र उत्थान में मजबूत नींव का काम करती है और आपके शिक्षा के क्षेत्र में किए गए सतत प्रयास प्रशंसनीय हैं। शिक्षा के क्षेत्र में आपके योगदान के लिए आपको इंडियन अचीवर्स अवार्ड से सम्मानित किया जाता है। श्री नीलेश खेड़ेकर। Obviously, this award is going to be helpful for putting me on a national scale, making people aware of such a concept existing. And when I see the awardee lists and the presenters and all of these people, I feel that even if they come to know and they just mention a word about it, this is going to help our education ecosystem a lot, and it will surely help my brand reach heights. ओके, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने सरांना अवॉर्ड रिवॉर्ड मिळालेत. एज्युटेकचे 3 मेन गोल आहेत. सर्वप्रथम क्वालिटी एज्युकेशन. आमचं असं म्हणणं आहे की दिवसेंदिवस शाळांची संख्या वाढत चालली आहे, पण क्वालिटी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर आपल्याला काय करायचंय, ऑल ओव्हर इंडियावर लेवलला एक बेस्ट एज्युकेशन द्यायचंय आणि हे एज्युकेशनमध्ये कुठल्याही प्रकारची जर बघितलं तर इनजस्टिस नाही झाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे. अन्याय मी इन द सेन्स बोलतोय की आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या लेवलचं एज्युकेशन मिळत नाहीये जे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मिळतंय. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांच्या शाळेची फी लाखाच्या पुढे आहे, त्या मुलांना जे एज्युकेशन मिळतंय त्याच्याऐवजी ज्या शाळेची फी कुठेतरी 10,000, 15,000, 20,000, 25,000 फी आहे, त्या लेवलची त्या लेवलच्या विद्यार्थ्यांना ते एज्युकेशन मिळत नाही जिथं इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिळत आहे. तर आज ही एक समानता आपल्याला आणायची आहे. तर आज आपण एक पहिला उद्देश ठेवला आहे की ग्रामीण भागातला असो किंवा कुठल्याही लोअर पुअर क्लासमधला विद्यार्थी असो, त्याला सुद्धा भारतातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट टीचरकडून एज्युकेशन द्यायचंय. बरं, हे देताना सर्वात महत्वाचा फोकस हा ठेवायचा आहे की अतिशय कमी किमतीमध्ये द्यायचंय. तर आमचा प्राईम फोकस आहे की विद्यार्थ्याला जे काही एज्युकेशन द्यायचंय ते अतिशय कमी किमतीमध्ये, मी असं म्हणेल तुमच्या एक टाइमच्या चहाच्या खर्चावर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला भारतातल्या बेस्ट टीचरकडून एज्युकेशन देणार आहात, आणि तेही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून. तर अशा पद्धतीने आमचे 3 मेन उद्देश आहे आणि याच्यावर आता आम्ही सक्सेसफुली काम करतोय असं आम्हाला वाटतं. आता जर बघितलं तर सुरू करूया की नक्की आम्ही काय केलंय. तर आम्ही जवळपास 5 बोर्डचा सिलेबस चा आम्ही कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये सीबीएसई बोर्ड असेल, त्यानंतर स्टेट बोर्ड महाराष्ट्र इंग्लिश मीडियम असेल, त्यानंतर जर बघितलं तर स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश मीडियम असेल, आणि त्याचबरोबर जर बघितलं तर स्टेट बोर्ड मराठी मीडियम असेल व सीबीएसई बोर्ड हिंदी मीडियम असेल. तर अशा पद्धतीने आम्ही टोटल 5 बोर्डचा सिलेबस एकत्र केलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 2 कॅटेगरी ठेवलेली आहे. सप्लिमेंटरी कोर्सेस जे सर्वांसाठी कॉमन आहे, 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड आम्ही सप्लिमेंटरी कोर्सेस बनवलेले आहेत, आणि सीबीएसईला 6th स्टँडर्ड पासून आणि स्टेट बोर्डला 5th स्टँडर्ड पासून आम्ही मॅथ्स आणि सायन्स याच्यावर प्राईम फोकस केलेला आहे. मॅथ्स आणि सायन्सवर आमचा प्राईम फोकस आहे. काही बोर्डला आम्ही अजून 2-3 सब्जेक्ट्स एक्स्ट्रा दिलेले आहेत, पण आमचा मेन जो फोकस आहे हा मॅथ्स आणि सायन्सवर आहे. मग यामध्ये आम्ही काय केलं, मी मागापासून बोलत होतो फिजिटल. व्हॉट इज फिजिटल? तर फिजिटल म्हणजे कॉम्बिनेशन आहे डिजिटल आणि फिजिकल दोघांचं. तर आता याच्यामध्ये आम्ही काय केलंय, सर्वप्रथम आम्ही एक मोबाईलचं ऍप डिझाईन केलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑल लर्न ऍक्टिव्ह ऍप. हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर मधनं डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता. यामध्ये आम्ही डिजिटलमध्ये सांगेल तुम्हाला की आम्ही एक 70 लोकांची टीम बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये इंडियातले बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर आम्ही हायर केलेले आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर हायर केलेले आहेत, व्हिडिओग्राफर हायर केलेले आहेत, व्हिडिओ एडिटर हायर केलेले आहेत. त्यानंतर आम्ही स्वतःचे 2 रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवलेले आहेत, एक ठाणेमध्ये आणि एक मुलुंडमध्ये. तिथे आम्ही या सर्व टीचर्सला इन्व्हाइट करून ह्या संपूर्ण बोर्डचा संपूर्ण सिलेबस आम्ही त्यांच्याकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना चॅप्टरमध्ये जर 10 टॉपिक असतील
तर प्रत्येक टॉपिकचा सेपरेट व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला आहे. रेकॉर्ड केल्यानंतर हा व्हिडिओ 5 मिनिटापासून 25 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल. या व्हिडिओला आम्ही एडिट केलेलं आहे. अशा पद्धतीने एडिट केलंय की जेव्हा तुम्ही व्हिडिओ प्ले कराल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाफ स्क्रीनमध्ये टीचर बघायला भेटेल आणि हाफ स्क्रीनमध्ये टीचर जे काही बोलतोय त्याचं रंगबिरंगी कलरफुल इमेजेस, ग्राफिकल इमेजेस, ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. जसे की वर्किंग ऑफ हार्ट, हृदय कसं कार्य करते. तर इथं तुम्हाला एका बाजूला शिक्षक बोलताना दिसतील आणि एका बाजूला हृदयाचं कलरफुल इमेज तुम्हाला दिसेल, आर्टरीज, वेन्स या सगळ्या गोष्टी दिसतील. असा एक व्हिडिओ नाहीये, असे आम्ही तब्बल 50,000 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत आणि संपूर्ण व्हिडिओ हायली ग्राफिक्स आणि ॲनिमेशननी 24/7 अपलोड करून ठेवलेले आहेत ह्या ऑल लर्न ॲक्टिव्ह ॲपमध्ये, जे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल. आता फिजिकलमध्ये काय केलंय, तर फिजिकलमध्ये आम्ही स्मार्ट वर्कबुक बनवलेले आहेत. आता या स्मार्ट वर्कबुक प्रत्येक विषयाची एक सेपरेट बुक तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, ॲन्सर्स लिहायला जागा आहे, टेस्ट सिरीज आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक पेजवर तुम्हाला 2 ते 3 QR कोड तुम्हाला दिसतील. आणि हे QR कोड काय केले आम्ही 50,000 व्हिडिओ आम्ही इथं बनवलेत. तर प्रत्येक QR कोडच्या बॅकएंडला आम्ही एक व्हिडिओ अटॅच करून ठेवलेला आहे. जसे की तुम्ही या ऑल लर्न ॲक्टिव्ह ॲपमध्ये जाचाल आणि त्याच्यामधनं जेव्हा तुम्ही हा QR कोड स्कॅन कराल तर प्रत्येक QR कोडला एक युनिक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने अशा बुक्स बनवलेल्या आहेत. ही 200 ते 400 पानाची प्रत्येक विषयाची एक बुक. जसंही तुम्ही याची सबस्क्रिप्शन अमाउंट पे कराल, पे केल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवर कंपनी पुस्तकं पाठवून देते. पाठवून दिल्यानंतर तुम्हाला ही पुस्तकं ॲक्टिव्हेट करावी लागतात. तर ही अशा पद्धतीने तुम्हाला ही बुक्स मिळतील. त्या बुक्सच्या वरती, प्रत्येक बुक्सच्या वरती तुम्हाला एक ॲक्टिव्हेशन कोड मिळेल. तो कोड जेव्हा तुम्ही त्या ॲपमध्ये रजिस्टर कराल, तुमची बुक ॲक्टिव्हेट झाली असेल. ह्या बुकचा ॲक्टिव्हेशन पिरियड प्रत्येक वर्षाचा अकॅडमिकल इयरपर्यंत ॲक्टिव्ह असेल. म्हणजे मुलांचा अकॅडमिकल इयर सहसा एप्रिल एंडपर्यंत चालतो. पण आम्ही 31 मे पर्यंत बुक तुमची ॲक्टिव्हेटेड राहील. तुम्ही जेव्हा केव्हा बुक ॲक्टिव्हेट कराल, पुढच्या वर्षीच्या 31 मे पर्यंत बुक ॲक्टिव्हेटेड राहील. आता बुक ॲक्टिव्हेट केल्यानंतर त्याला अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. आता महत्त्वाचा पॉइंट आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. मुलांनी पुस्तक ओपन केलं. ओपन केल्यानंतर ह्याला 4 पार्टमध्ये आम्ही बनवलेलं आहे. पहिल्या पार्टमध्ये चॅप्टर आहे. चॅप्टरचा पहिला टॉपिक आहे. चॅप्टरचं पहिलं पान मी इथं दाखवलं, त्याचा फोटो टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट इथं दिलेला आहे. पहिला पॉइंट, महत्त्वाचे पॉइंट्स इथं दिलेले आहेत आणि खाली एक QR कोड दिलेला आहे. हा QR कोड आपल्या मोबाईल ऑल लर्न ॲप ओपन करायचं आहे. त्याच्यामधला हा युजर इंटरफेस, पहिला युजर इंटरफेस आहे. त्याच्यामध्ये खाली स्कॅन नावाचा ऑप्शन आहे. हा स्कॅन नावाचा ऑप्शन त्यांनी काय करायचं, स्कॅन जसं क्लिक केलं की कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेऱ्यानी हा QR कोड स्कॅन करायचा आहे. जसा हा QR कोड स्कॅन झाला की एक व्हिडिओ प्ले होतो. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक टीचर हे पहिला टॉपिक 1.1 आणि 1.2 हे 2 टॉपिकचा व्हिडिओ डिटेलमध्ये शिकवलं जातं. आता ह्याचे कितीतरी फायदे आहेत. त्यातला सर्वात पहिला फायदा की हा टॉपिक त्याला शाळेमध्ये पण शिकवणार होते, पण तिथं एकदाच शिकवणार होते. इथे तुमचा मुलगा हा टॉपिक एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा पण शिकू शकतो. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा हा आहे की शाळेमध्ये जर शिकवत असताना तो जर ॲब्सेंट राहिला असेल, तर त्याला परत तो टॉपिक कुणीच शिकवत नाही. इथे त्याला हा घरी बसल्या हा टॉपिक कव्हर करता येईल. जर तो 5 दिवस शाळेत गेला नाही, तर 5 दिवसाचा त्याला सिलेबस तो घरी बसल्या कव्हर करू शकेल. आणि तिसरा फायदा असा की तो टॉपिक हा ऑडिओ व्हिज्युअल मार्फत शिकणार आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल मार्फत शिकलेले कुठली गोष्ट लवकर समजणार पण आहे आणि जास्त वेळ लक्षात पण राहणार आहे. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर हा झाला पहिला पार्ट. पहिल्या पार्टमध्ये जर 10 टॉपिक असतील तर 10 व्हिडिओज त्याला बघायला मिळतील, जो तो किती वेळा बघू शकतो, कधीही बघू शकतो. हा झाला पहिला पार्ट. पहिला पार्ट कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे, प्रत्येक टॉपिकच्या खाली काही क्वेश्चन्स आम्ही दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स त्याला लिहायचे आहेत. मग यामध्ये ह्याचे काय बेनिफिट आहेत, तर पहिला बेनिफिट हा आहे की तुम्ही जर बुक ओपन केली तुमच्या मुलाची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तिथे फक्त 7 ते 8च प्रश्न असतील. इथे आम्ही व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये ज्याची संख्या 25 पासून 40 पर्यंत आहे. म्हणजे सरासरी 25 ते 40 प्रश्न आम्ही तुमच्या विद्यार्थ्याला पुस्तकामध्ये प्रत्येक धड्याच्या खाली दिलेले आहेत. दुसरा फायदा असा की मुलाला स्कॉलरशिपची प्रॅक्टिस व्हावी म्हणून व पुढे नीट आणि जेईची तयारी व्हावी म्हणून आम्ही काही प्रश्न MCQs पण टाकलेले आहेत, की ज्याचा पहिल्या दिवसापासून त्याला फायदा, 5th स्टँडर्ड पासून त्याला MCQची सवय लागेल. यासाठी आम्ही काही क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण टाकलेले आहेत, जे ॲनालिटिकल क्वेश्चन्स आहेत.
ज्याचा फायदा त्याला पुढे जेई नीटला किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला होईल, त्याचा आम्ही पुरेपूर विचार करून आम्ही काही क्वेश्चन्स टाकलेले आहेत. तिसरा फायदा हा आहे की प्रत्येक क्वेश्चनच्या शेजारी परत क्यूआर कोड दिलेला आहे. जर एखाद्या क्वेश्चनचं आन्सर त्याला लिहायचं कसं माहित नाहीये, तर प्रत्येक क्वेश्चनचा आन्सरचा पण व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. जर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर त्याला माहित नाहीये, तर त्या क्वेश्चनच्या राईट साईडचा क्यूआर कोड त्यांनी स्कॅन करायचा. जसा त्यांनी क्यूआर कोड तो स्कॅन केला की परत एक व्हिडिओ प्ले होणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये टीचर डिटेलमध्ये त्याचं आन्सर काय आहे विथ कन्सेप्ट परत शिकवणार आहे डिटेलमध्ये. म्हणजे समजा 40 प्रश्न असतील तर 40 क्यूआर कोड पण आपण दिलेले आहेत. त्या क्यूआर कोडमध्ये आन्सर लपलेला आहे व्हिडिओच्या मार्फत. मग अशा पद्धतीने आम्ही सेकंड पार्टमध्ये डिटेलमध्ये क्वेश्चन्स दिलेत आणि त्याचे आन्सर्स पण दिलेत क्यूआर कोडमध्ये. तिसरा, 2 पार्ट जर कंप्लीट केले तर तिसरा पार्ट येतो की आता येते टेस्ट. आता आपल्याला चेक करायचं की आपल्या मुलाला हे सगळं समजलंय की नाही समजलंय. म्हणून प्रत्येक चॅप्टरच्या एंडला शेवटचा क्यूआर कोड जो आहे तो आहे टेस्टचा. ही टेस्ट परत आम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चननीच ठेवलेली आहे. ज्यावेळी तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करता तर त्याला परत एकदा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची टेस्ट येते. ही टेस्ट पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्यावरच डिपेंड आहे. प्रत्येक चॅप्टरच्या एंडला ही टेस्ट सुरू होते. तुम्ही घरी बसल्या त्याची टेस्ट घेऊ शकता. या टेस्टमध्ये इमिजिएट जशी टेस्ट कंप्लीट झाली इमिजिएट रिझल्ट येतो. आता याचा प्लस पॉईंट असा आहे की सेम टेस्ट जर शाळेमध्ये घेतली तर त्याचा निकाल यायला कमीत कमी टीचर सगळ्यांचे पेपर तपासायला 5 ते 6 दिवस 7 दिवस लागतात. इथे तुम्हाला इमिजिएट रिझल्ट येतो. दुसरा फायदा असा आहे की त्याचं काय चुकलंय काय नाही चुकलंय हे तुम्हाला समजत नाही. शाळेमधल्या परीक्षेमध्ये टीचरला समजतं. इथे तुम्हाला समजणार आहे ॲज अ पालक की तुमच्या विद्यार्थ्याला कुठला क्वेश्चन बरोबर आलाय कुठला चुकीचा आलाय. तिसरा, तिथे टीचर प्रत्येकाला शेजारी बसून जे चुकलंय ते बरोबर कसं करायचं ते शिकवत नाही. इथे तुम्हाला जे प्रश्नाची उत्तर चुकलेली आहेत हे चुकलेले उत्तराच्या खाली बरोबर व्हिडिओ लिंक येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 प्रश्न विचारले होते, 20 पैकी 15 प्रश्न बरोबर आले, 5 चुकले, तर 5 चुकलेल्या उत्तराच्या खाली व्हिडिओ लिंक येते. त्या व्हिडिओ लिंकवर क्लिक केलं तर त्या प्रश्नाचं राईट आन्सर काय याचा व्हिडिओ प्ले होतो. म्हणजे जे चुकले ते पण जागेवर व्यवस्थित पद्धतीने बरोबर केलं जातं. ही झाली पार्ट 3, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला समजतं की माझ्या मुलाला आज हा टॉपिक किती समजलाय, कितपत समजलाय, त्याला अजून काय येतंय काय येत नाहीये, आणि तुम्हाला हे पण समजलंय की त्याने अभ्यास केला आहे की नाही केलाय. तर अशा पद्धतीने पार्ट 3 झाला. आता पार्ट 4 काय, जर तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 जर व्यवस्थित प्रत्येक चॅप्टरचा करून घेतला, जर तुमच्या विद्यार्थ्यांनी केला, तर पार्ट 4 ची गरजच नाहीये. त्याला तो टॉपिक 100% समजला असेल. पण आम्ही पार्ट 4 कॉम्प्लिमेंटरी ऍड केलेला आहे. तो म्हणजे काय आहे, क्विज आणि लाईव्ह सेशन्स. यामध्ये आम्ही जर स्टेट बोर्डचा मुलगा असेल तर पूर्ण महाराष्ट्राच्या मुलांची प्रत्येक चॅप्टर वाईज क्विज घेतो, ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी बसतात. आणि जर सीबीएसईचा मुलगा असेल तर पूर्ण इंडियाचे विद्यार्थी त्या क्विजमध्ये बसतात. ही क्विज प्रत्येक चॅप्टरच्या एंडला आम्ही घेतो. ही क्विज 5th स्टँडर्ड पासून 8th स्टँडर्ड पर्यंत आठवड्यातनं 2दा होते आणि 9th आणि 10th स्टँडर्डसाठी आठवड्यातनं 3 ते 4 दिवस होते. मग यामध्ये ही क्विज मध्ये होतं काय, तर डिटेलमध्ये परत एकदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात. विद्यार्थ्यांनी फटाफट आन्सर सिलेक्ट करायचे असतात. आणि यामध्ये सुद्धा आम्ही कॅश रिवॉर्ड देतो. जे विद्यार्थी या क्विजमध्ये टॉप करतात, तर टॉप आम्ही कुठेतरी पहिल्या 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना रिवॉर्ड देत नाही. आम्ही 40% विद्यार्थ्यांना रिवॉर्ड देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 10 विद्यार्थी बसले असतील तर पहिल्या 4 मुलांना, आणि तेच जर 100 विद्यार्थी बसले असतील तर पहिल्या 40 मुलांना आम्ही कॅश रिवॉर्ड देतो. हे कॅश रिवॉर्ड किती आहे, तर पहिल्या विद्यार्थ्याला ₹150 आणि 40व्या नंबरच्या विद्यार्थ्याला ₹30. आता ₹30 तुमच्या माझ्यासाठी छोटे आहेत, पण विद्यार्थ्यासाठी तो एक मोटिवेटिंग फॅक्टर आहे, एनकरेजमेंट फॅक्टर आहे. आणि ही क्विज प्रत्येक चॅप्टर नंतर आम्ही घेतो आणि हे कॅश रिवॉर्ड आम्ही इमिजिएट तुमच्या मुलाच्या कॅशबॅक अकाउंटला देऊन टाकतो, जिथून तुम्ही इमिजिएटली विड्रॉ करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर क्विज अटेंड करायची आहे तर इथे तुम्हाला एक स्कॅनर नावाचा, इथे राईट साईडला एक लोगो आहे, तिथं तुम्ही क्लिक केलं तर डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने ह्या क्विज होतात. आणि त्याच क्विजमध्ये आम्ही लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण घेतो. म्हणजे त्या चॅप्टरवर डिटेलमध्ये काय डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण घेतले जातात, डिटेलमध्ये कन्सेप्ट पण शिकवले जातात त्याच क्विजमध्ये. तर अशा पद्धतीने हे टोटल 4 पार्ट मध्ये आम्ही हा सिलेबस बनवलेला आहे. या सिलेबसमध्ये जर बघितलं पुढे जाऊन तर आम्ही काही एक्स्ट्रा करिक्युलर पॅकेजेस पण ऍड केलेले आहेत. ज्यामध्ये जर बघितलं तर आम्ही स्पोकन इंग्लिश हे पॅकेज आम्ही ऍड केलेले. ह्याच्याबद्दल मी 1 मिनिटं बोलेल. आज जर बघितलं तर स्पोकन इंग्लिश काय आहे, तर याच्यामध्ये आम्ही बेसिक पासून
मिड लेवलपर्यंत, सुपर ॲडव्हान्स नाही, पण एक मिड लेवलचा ॲडव्हान्सपर्यंत आम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला इंग्लिश फ्लुएंटली कसं बोलता येईल हे शिकवणार आहे. मग यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये तुमचं नाव कसं सांगायचं, तुम्ही राहता कुठे, तुम्ही करता काय, यापासून ते तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे काही संभाषणासाठी इंग्लिश लागतं, ते सगळं इंग्लिश आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर यामध्ये तुम्हाला एक चांगली स्मार्ट वर्कबुक येते इंग्लिशची, स्पोकन इंग्लिशची, आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये 30 चॅप्टर असतात. जवळपास 300 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्हाला मिळतात, की जेणेकरून तुम्ही ते सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघितले, तर तुम्हाला एक चांगल्या रीते, उत्तमरित्या तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. एक पॅकेज जर तुम्ही स्पोकन इंग्लिशचं घरामध्ये घेतलं, तर तुमच्या घरामध्ये जर 4 लोकं असतील, 5 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत, सर्वांसाठी हे एक पॅकेज उपयुक्त ठरेल. तर अशा पद्धतीने एक स्पोकन इंग्लिशचं पॅकेज आहे. त्यानंतर एम-एस ऑफिसचं पण एक पॅकेज आम्ही बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये एम-एस वर्ड, एम-एस पॉवरपॉइंट आणि एम-एस एक्सेल या तिन्हींचे सेपरेट बुक तुम्हाला मिळतील, आणि डिटेलमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंतचं तुम्हाला एम-एस ऑफिसचा कोर्स डिटेलमध्ये आम्ही शिकवणार आहे. त्याचबरोबर आम्ही ॲडव्हान्स एक्सेल हा पण कोर्स बनवलेला आहे. जे कुठले विद्यार्थी बी-कॉमचा कोर्स करतायत, एम-कॉम करतायत किंवा जे अकाउंटिंगमध्ये जॉब करतायत, त्यांच्यासाठी आज कंपन्यांची ह्यूज डिमांड आहे, की तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेल आला पाहिजे. तर हे ॲडव्हान्स एक्सेलचा एक डिटेलमध्ये आम्ही कोर्स बनवलेला आहे. ज्याच्यामुळं तुम्ही जर हा कोर्स कंप्लीट केला, तर तुम्हाला सहज 20,000 ते 25,000चा मिनिमम जॉब तुम्हाला अकाउंटिंगमध्ये लागू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक्स्ट्रा करिक्युलरचे पॅकेजेस आम्ही बनवलेत. आता पॉइंट येतो, की कॉस्टिंग शेवटचा पॉइंट आहे, की याच्यामध्ये जी कॉस्टिंग किती असणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं झालं, तर कॉस्टिंगमध्ये आपण पहिलं कंपॅरिझन करूया, की डिजिटल लर्निंग एक पर्याय मार्केटमध्ये आहे, फिजिकल क्लासेस, ट्युशन्स एक पर्याय आहे आणि एज्युटेक एक पर्याय आहे. आता डिजिटलमध्ये असे कितीतरी क्लासेस आहेत, जे डिजिटली शिकवत आहेत. आज ऑनलाईन शिकवलं जातं. त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे लाईव्ह क्लासेस. तर लाईव्ह क्लासेस आपण पण घेतोय. एज्युटेक सुद्धा लाईव्ह क्लासेस घेतोय. म्हणजे लाईव्ह सेशन्स आपण घेतोय क्विझच्या फॉर्मॅटमध्ये. ते लोकं स्टडी मटेरियल देत आहेत, तर आपण पण स्टडी मटेरियल देतोय. त्यांच्या स्टडी मटेरियलमध्ये एका चॅप्टरला एकच क्यूआर कोड आहे. आपल्या यामध्ये जर एका चॅप्टरमध्ये 10 टॉपिक असतील, तर 10 क्यूआर कोड मिळतील. त्यांच्यामध्ये एका चॅप्टरमध्ये जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वेशन आन्सर्स आहेत. त्यांच्या बुकमध्ये 8 ते 10. आपल्या इकडे सरासरी 40 ते 50 क्वेशन्स आन्सर आहेत. मिनिमम 25 पासून ते काही चॅप्टरमध्ये 40 आहेत, काही चॅप्टरमध्ये 50 पण आहेत. पण ऑन एन एव्हरेज तुम्ही जर बघितलं तर मिनिमम 25 क्वेशन्स तुम्हाला मिनिमम त्याच्यामध्ये मिळतील. इकडे पण टेस्ट सीरीज आहे, तर इथे पण टेस्ट सीरीज आहे. पण यांची फी किती आहे? यांची फी सुरुवात होते 40 ते 50,000 पासून पुढे. मग आपली किती असणार आहे? ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता यामध्ये फिजिकल ट्युशन जर बघितलं, तर तिथे एकच फरक आहे, की फिजिकली टीचर तिथे अवेलेबल आहे. तुमचा विद्यार्थी जर ट्युशनला जातोय, तर तिथे तुमचा तो शिक्षक 2 तासासाठी फिजिकल अवेलेबल आहे. पण बरेच ट्युशनमध्ये होतं काय, की एकाच घरामध्ये, एकाच रूममध्ये सगळ्या स्टँडर्डच्या मुलांना बसवलं जातं आणि त्यांचा अभ्यास घेतला जातो. त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतं. स्टडी मटेरियल ते पण देतात. जर तुम्ही चांगला क्लास लावला, तर तिथंही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळतं. टेस्ट सीरीज दिली जाते. पण तिथं कुठल्याही प्रकारचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज नाहीये. म्हणजे तुमचा तो टीचर 2 तासासाठीच कनेक्टेड आहे. आपला टीचर डिजिटली का होईना, व्हिडिओज मार्फत का होईना, 24/7 कनेक्टेड आहे. तरी सुद्धा तिथं फी 20,000 ते पासून 50,000 पर्यंत घेतली जाते. आता मी तुम्हाला सांगेल ना, आम्ही 50,000 घेणार आहे, ना आम्ही ₹20,000 घेणार आहे. आम्ही एवढं यांच्यापेक्षा ॲडव्हान्स लेव्हलला देऊन सुद्धा आम्ही पहिल्यापासून मगाशी बोललो होतो, की एज्युटेक अतिशय कमी कॉस्टिंगमध्ये तुम्हाला हे सगळं प्रोव्हाईड करणार आहे. आणि त्याची कॉस्टिंग किती आहे? तर आज 9th आणि 10th स्टँडर्डचं जर कॉस्टिंग बघितलं, तर त्याची कॉस्टिंग आहे फक्त आणि फक्त प्रतिवर्ष ₹11,000. ₹11,000 मध्ये तुम्हाला पूर्ण वर्षाचे कोर्सेस, पूर्ण वर्षाचे व्हिडिओज, पूर्ण वर्षाची टेस्ट सीरीज, पूर्ण वर्षाचे लाईव्ह सेशन्स सगळं काही तुम्हाला 11,000 मध्ये मिळणार आहे. आणि हेच जर तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड जर बघितलं, तर प्रत्येक वर्षाची किंमत आहे फक्त ₹5,500. आता ₹5,500 कॉस्टिंग जर बघितलं, तर त्यातही मी जर मराठी माध्यमातलं जर कोण असेल, तर मराठी माध्यमातलं जर कॉस्टिंग 8वी, 9वी, 10वीचं ₹5,500च आहे. म्हणजे कोण स्पेशल ग्रामीण भागातला कोण मराठी माध्यमातला विद्यार्थी असेल, तर त्याचा कोर्स भले तो 9वीला असला, 10वीला असला, तर त्याची किंमत ₹5,500च आहे. स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमला ₹11,000 आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा काय केले, तर त्यांना थोडे क्विज जास्त दिलेले आहेत. त्यांचे लाईव्ह सेशन्स थोडे जास्त आहेत आणि त्यांच्या बुक्समध्ये क्वेश्चन आन्सरची व्हरायटी अजून मोठ्या लेव्हलला दिलेली. पण ओव्हरऑल जर बघितलं, तर आपण 5,500 जर कॉस्टिंग बघितली, तर 5,500 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर एक दिवसाची किंमत जर कॉस्टिंग काढली, 5,500 भागिले 365 दिवस, पूर्ण वर्षाचा कोर्स आम्ही तुम्हाला देतोय. 5,500 भागिले 365 दिवस, तर एका दिवसाची किंमत येते फक्त ₹15. म्हणजे तुम्ही ₹15 मध्ये तुमच्या विद्यार्थ्याला
भारतातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट टीचरकडून तुम्ही शिक्षण देऊ शकता. थँक्स अ लॉट.